हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपला चॅप्टर आहे अ कॉम्प्युटर सिस्टम. तर या सेशन मध्ये आपण माऊस बद्दल बोलणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे की माऊस हे काय आहे, माऊसचा वापर आपण कशासाठी करतो. सांगा बरं, असे माऊसचे 4 उपयोग जिथे आपण माऊसचा यूज करू शकतो. काय काय करतो आपण माऊसच्या उपयोगाने. तर माऊस आपण पेंट मध्ये उपयोग करतो माऊसचा. जसं आपल्याला समजा ड्रॉइंग करायची असेल तर आपण माऊसचा उपयोग करतो. काही आपल्या फाईल्स किंवा फोल्डर्स सिलेक्ट करायचे असेल तर माऊसचा उपयोग करतो. तसेच जर आपल्याला वर्ड मध्ये, मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पण ज्यावेळी आपण काहीतरी सेंटेन्स वगैरे सिलेक्ट करतो त्यावेळी पण आपण माऊसचा उपयोग करतो. तर काहीही सिलेक्शन करण्यासाठी किंवा काही ड्रॉइंग करण्यासाठी आपण माऊसचा उपयोग करतो. तर माऊसला आपण एक पॉइंटिंग डिव्हाइस पण म्हणतो, कारण आपण माऊस काय करतो, माऊसने पॉइंट करतो. कोणत्याही गोष्टीला आपण माऊसने पॉइंट करू शकतो. त्यासाठी माऊसला आपण पॉइंटिंग डिव्हाइस सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर हे झालं माऊसची ओळख. आणि आता माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे का आउटपुट डिव्हाइस आहे, काय असू शकेल. आपण पाहिलं आहे की कॉम्प्युटरचे जे पार्ट्स असतात त्यात इनपुट डिव्हाइस असतात, आउटपुट डिव्हाइस असतात. तर माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे की आउटपुट डिव्हाइस आहे. बरोबर, माऊस हे इनपुट डिव्हाइस आहे, कारण माऊस आपण काय करतो, इनपुट करण्यासाठी उपयोग करतो. जसे काही डेटा किंवा इन्फॉर्मेशन द्यायचे असेल तर आपण माऊसचा वापर करतो. तर याच माऊस बद्दल आपण आज पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा माऊसची हिस्ट्री म्हणजेच माऊसचा इतिहास हे आपल्याला पाहायचं आहे. जसं आजकाल जे आपण माऊस यूज करतो ते माऊस आणि पूर्वीच्या काळी जे माऊस होतं ते आज आपण पाहणार आहोत की कसं असतं. ओके. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया की माऊसचा शोध कोणी लावला. तर ही आहे हिस्ट्री ऑफ माऊस. तर माऊसचा शोध कधी लागला, 1964 मध्ये डॉग्लास एंजेलबर्ट यांनी लावलेला माऊसचा शोध. आणि त्या पृष्ठभागाच्या संपर्कात आलेल्या लाकडी शेल, सर्किट बोर्ड आणि 2 धातूंचा समावेश होता. त्यांनी जो माऊस बनवलेला, हा माऊस त्यांनी बनवलेला. यात तुम्ही बघू शकता की लाकडी शेल, इथे धातू पण आहेत आणि सर्किट पण आहे. तर अशा रीतीने हा माऊस होता आणि या माऊसने ती लोक काम करायची. ठीक आहे. तर हा माऊस खूप विचित्र असा आहे. आपण या जनरेशन मध्ये हा माऊस पाहिलेला नाही, पण पूर्वीच्या काळी म्हणजेच 1964 साली हा माऊस होता. ओके. तर याच्यानंतर हे आहेत डॉग्लास एंजेलबर्ट. तुम्हाला एक्झाम मध्ये सुद्धा असे प्रश्न येतात की माऊसचा शोध कोणी लावला, किंवा कॉम्प्युटरचे वेगवेगळे पर्सनॅलिटी जे व्यक्तिमत्व आहेत, हे डॉग्लास एंजेलबर्ट हे कोण आहे, यांचं कार्य काय, किंवा तुम्हाला पिक्चर सुद्धा ओळखायला येऊ शकतात की त्यांचे पिक्चर ओळखा. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की डॉग्लास एंजेलबर्ट यांनी माऊसचा शोध लावलेला. ओके. तर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ माऊस, म्हणजे माऊसचे प्रकार. आता माऊसचे किती प्रकार आहेत. ऍक्च्युली माऊस मध्ये काय असतं, मेन 3 बटन्स असतात. तर पहिल्यांदा असे 2 बटन माऊस होते. तर हे 2 बटन माऊस मध्ये काय होतं, इथे 2च बटन होते. ठीक आहे. जसं आजकालच्या माऊस मध्ये आपण 2 बटन आणि स्क्रॉल व्हील पाहतो, तसं पूर्वीच्या काळी यात फक्त 2 बटन होते.
आणि या दोन बटनांनी जे काही माऊसच्या ज्या क्रिया आहेत त्या या दोन बटनांनीच व्हायच्या. माऊस मध्ये ऍक्च्युली राईट क्लिक असतं, लेफ्ट क्लिक असतं आणि मिडल क्लिक असतं. तर इथे या दोन बटन मध्ये दोनच क्लिक आहेत आणि जर मिडल क्लिकचं जर काम करायचं असेल तर या दोन बटनांनी आपल्याला सायमल्टेनियसली ही दोन बटन क्लिक केली पाहिजे, तर आपल्याला स्क्रॉल व्हीलचं जे काम आहे ते आपण करू शकतो. ओके, तर हे आहे 2 बटन माऊस. नेक्स्ट 3 बटन माऊस आहे. तर या 3 बटन माऊस मध्ये तुम्ही पाहू शकता 3 बटन आहेत, जसे की लेफ्ट बटन, राईट बटन आणि मिडल बटन. ओके, तर या मिडल बटनचा वापर स्क्रॉल करण्यासाठी होतो. तर स्क्रॉल म्हणजे काय? स्क्रॉल म्हणजे आपण जसं कीबोर्ड मध्ये पण पाहिलं आहे की नेव्हिगेशन कीज काय असतात. तर नेव्हिगेशन कीज काय असतात? येस, जसं अप ॲरो की, डाऊन ॲरो की, लेफ्ट राईट ॲरो की, ज्या बाणांच्या ज्या कीज असतात, किंवा पेज अप, पेज डाऊन, होम, एंड, या सगळ्या काय असतात? नेव्हिगेशन कीज असतात. तर नेव्हिगेशन कीजचा आपण काय वापर करतो? कर्सर मूव्ह करण्यासाठी वापर करतो, राईट? कर्सरला वेगवेगळ्या जागी ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तसंच माऊसचं हे जे मिडल बटन आहे त्याचा वापर आपण स्क्रॉल करण्यासाठी करतो. जर समजा तुम्ही हे माऊसचं मिडल बटन जर प्रेस केलं तर काय होतं? आपलं जे पेज अप डाऊन करण्याचं काम आहे ते आपण करू शकतो. आणि कोणताही जसं आपल्याला माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सुद्धा स्क्रॉल बार असतात. व्हर्टिकल स्क्रॉल बार, उभा एक स्क्रॉल बार असतो आणि एक आडवा स्क्रॉल बार असतो. तर त्यासाठी सुद्धा हे माऊस उपयोगी पडतं, म्हणजे स्क्रॉल व्हील उपयोगी पडतं. तर यात काय आहे? 3 बटन माऊस मध्ये हे मधलं जे बटन आहे ते आपण स्क्रॉल साठी यूज करतो. ओके, नेक्स्ट माऊस आहे स्क्रॉल माऊस. आता स्क्रॉल माऊस ऍक्च्युली काय? तर आजकाल आपण स्क्रॉल माऊसच यूज करतो, ज्यात मधी एक व्हील असते. व्हील म्हणजे एक चक्र असतं. त्या चक्राच्या साहाय्याने आपण आपले पेज अप डाऊन करू शकतो. ओके, आणि लेफ्ट आणि राईट बटन पण असतात. तर आता मला सांगा, या तिन्ही माऊस मध्ये काय कॉमन आहे? बरेचसे फरक पण आहेत आणि बरेचशा गोष्टी कॉमन पण आहेत. तर थोडासा विचार करा, यात काय कॉमन आहे? येस, यात कॉमन आहे लेफ्ट आणि राईट बटन. म्हणजे माऊस मध्ये ही दोन बटन असतातच. तर लेफ्ट बटन कशासाठी उपयोग होतो? कोणतीही गोष्ट जर आपल्याला सिलेक्ट करायची असेल तर आपण सिंगल क्लिक करतो. आता सिंगल क्लिकचा अर्थ काय? सिंगल क्लिक म्हणजे वन टाइम क्लिक. तुम्ही एकदा क्लिक केल्यानंतर तो जो आयटम आहे किंवा फाईल आहे किंवा फोल्डर आहे ते वन टाइम क्लिक केल्यानंतर जस्ट सिलेक्ट होत, ओपन होत नाही. ठीक आहे, तसंच आपण ज्यावेळी राईट क्लिक करतो त्यावेळी आपल्याला त्याचे ऑप्शन्स पाहायला मिळतात किंवा प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. ओके, ते मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहे की राईट आणि लेफ्ट क्लिकचा कसा वापर आपण करू शकतो. आणि आता यात फरक काय आहे? फरक असा आहे की 2 बटन माऊस मध्ये आपण स्क्रॉल व्हील दोन्ही बटन सायमल्टेनियसली म्हणजे एकत्र प्रेस करून करतो, आणि 3 बटन माऊस मध्ये मिडल बटन आपण यूज करतो आणि स्क्रॉल बटन माऊस मध्ये आपण स्क्रॉल करतो. ओके, म्हणजे हे बटन जे मधलं जे चक्र आहे ते फिरवल्यानंतर आपण अप डाऊन करू शकतो. तर हे आहेत 3 प्रकार. आता मी दाखवणार आहे तुम्हाला की माऊसचा उपयोग आपण फाईल सिलेक्ट ओपन करण्यासाठी कसा करू शकतो. ओके, तर त्याच्यासाठी मी डेस्कटॉप ओपन करणार आहे.
हा आहे डेस्कटॉप. तर इथं वेगवेगळ्या टाईपच्या फाईल्स आहेत. तर समजा इथे मला हे दिस पीसी जर ओपन करायचे असेल तर काय करावे लागेल. फर्स्ट तुम्ही एक गोष्ट नोटीस करा. इथे मी माऊसचा आता लेफ्ट क्लिक जे आहे ते क्लिक करते. सिंगल टाइम क्लिक त्याला म्हणतात सिंगल क्लिक और खाली क्लिक पण म्हणू शकतो आपण. तर काय झालं, हा जो ऑप्शन आहे तो ओपन नाही झाला. ओके, तर काय झालं, जस्ट सिलेक्ट झाला. तर आपण सिलेक्ट कधी करतो, ज्यावेळी आपल्याला सिलेक्ट करून त्याच्यावरती काहीतरी प्रक्रिया करायची असेल, जसं कॉपी करायची असेल, कट करायचे असेल किंवा असे मूव्ह करायचे असेल, तर आपण हे सिलेक्ट करतो. ओके, आणि त्याच्यानंतर आपण माऊसच्या सहाय्याने त्याला ड्रॅग करू शकतो. ओके, ड्रॅग म्हणजे आपण याला असे ड्रॅग सरकून घेऊन कुठेही याला प्लेस करू शकतो. ओके, तर माऊसची ही पण एक ऍक्शन आहे, ड्रॅग अँड ड्रॉप. तर ड्रॅग अँड ड्रॉप म्हणजे काय, ड्रॅग म्हणजे हे मी पकडलं आणि तर अशा रीतीने आपण ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. आणि आता डबल क्लिक, तर माऊसची नेक्स्ट ऍक्शन असते डबल क्लिक. डबल क्लिक म्हणजे काय, लेफ्ट क्लिक आपण दोनदा क्लिक करतो. जसे हे आहे डबल क्लिक. डबल क्लिक केल्यानंतर आपण कोणतीही गोष्ट ओपन करू शकतो. ओके, आणि नेक्स्ट आणि एक ऍक्शन आहे राईट क्लिकची. तर राईट क्लिक म्हणजे काय, इथे समजा हा आयटम आपण सिलेक्ट केला, लेफ्ट क्लिक करू, सिंगल क्लिक करू आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे आपण वेगवेगळे ऑप्शन्स पाहू शकतो. ओके, हे ऑप्शन्स आपल्याला या आयटम बद्दल आपल्याला पाहायला मिळतात. जसे ओपन करायचे असेल तर या पद्धतीने सुद्धा डबल क्लिक न करता तुम्ही ओपन करू शकता. आणि तसेच इथं प्रॉपर्टीज म्हणजे याच्या रिलेटेड प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात. आपण हे पिन टू स्टार्ट म्हणजे स्टार्ट मेनू वरती पिन करू शकतो. पिन टू क्विक ऍक्सेस, पिन क्विक ऍक्सेस करण्यासाठी म्हणजे आपल्याला कधीही शॉर्टकट मध्ये ह्याला ऍक्सेस करायचा असेल तर आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही ऑप्शनचे म्हणजे कोणत्याही फाईलचे आपल्याला ऑप्शन्स मिळतात. जसे हा फोल्डर मी सिलेक्ट केला, राईट क्लिक केलं तर याचे ऑप्शन्स वेगळे असतील. ओके, कट, कॉपी, डिलीट हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण माऊसचा उपयोग करू शकतो. ओके, तर माऊसच्या काय काय ऍक्शन झाल्या, सिंगल क्लिक, डबल क्लिक, ड्रॅग अँड ड्रॉप. ओके, जसं सिलेक्टिंग, ओपनिंग हे सगळे माऊसचे उपयोग आहेत. इथे आणि दोन टाईपचे माऊस आहेत. एक ट्रॅक बॉल, याला पण एक माऊस टाईपच असतो ट्रॅक बॉल. तर इथे तुम्ही पाहू शकता एक ऑप्टिकल ट्रॅक बॉल आहे, राईट बटन आहे, लेफ्ट बटन, स्क्रॉल व्हील. इथे तुम्ही पाहू शकता स्क्रॉल व्हील जे आहे ते साईडच्या बाजूला आहे. तर हे आहे ट्रॅक बॉल लेआउट. तसेच आपले नॉर्मल माऊस लेआउट पण हे आहे, जे आपण नॉर्मल आजकाल यूज करतो ते माऊस आहे. त्यात व्हील, लेफ्ट बटन आणि राईट माऊस बटन. ओके, तर तुम्हाला माऊस ज्यावेळी होल्ड करायचा आहे, ज्यावेळी तुम्ही माऊस पकडता त्यावेळी तुम्हाला व्यवस्थित माऊस पकडला पाहिजे, जेणेकरून तुम्ही लेफ्ट बटन आणि राईट बटन व्यवस्थित यूज करू शकाल. ओके, तर अशा रीतीने हे दोन पण माऊस आहे आणि हे तीन पण माऊसचे प्रकार आहेत. तर आज आपण काय शिकलो, आपण माऊसचे प्रकार शिकलो, माऊसचे किती प्रकार असतात, कसे माऊसचे उपयोग आपण करू शकतो, माऊसच्या काय काय ऍक्शन आहेत, सिंगल क्लिक, सिलेक्ट वगैरे. ओके, तर तुम्ही माऊसच्या ऍक्शन्स ज्या आहेत त्या प्रॅक्टिस करा आणि माऊस बद्दल आणि थोडंसं वाचा. थँक्यू.